सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SP न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। सर्वजण मतदार इथं मतदान करण्यासाठी सकाळी गौतम विद्यालय येथे 5 नंबर खोलीमध्ये मतदान करण्यासाठी मतदार आलेले आहेत। पण सकाळी 7 वाजल्यापासून मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे आणि मशीन चालू झालं नाही। काही जणांना परगावाला जायचं होण्याच्या त्रासामुळे वयस्कर लोक येऊन थांबलेले आहेत। कोल्हापूरला ती लोक ज्योतिबाला जाणार आहेत, त्यांना उशीर व्हायला लागला, तरी लवकरात लवकर चालू करावी। गौतम विद्यालय काय ते मिशन बंद पडली, ही बंद पडली म्हणाले। आम्ही 7ला येऊन बसलोय, अजून मतदान चाललं आहे। आम्हाला कोल्हापूरला जायचं आहे जत्रेला, आमच्या हातावरची पोट आहे। आम्ही रात्री जाणार, तर आता सकाळी थांबले, मतदानासाठी थांबलो आम्ही। आता काय केलं पाहिजे आम्ही बघणार अर्धा तास। आता काय करायचं, आम्ही मतदानासाठी थांबलोय ना। रात्री 2ची गाडी सोडली, आम्ही 12ची सोडली, आता 9च्या गाडीनं जाणार, तर आता बी टाईम आला, 8:30 वाजले। आता कंट्रोल मध्ये हे एरर येत होतं एवढं। आता किती वाजले? डायरेक्ट सुरू झाले का? किती वाजले आता? पुण्यात बरं, मग 8:15 वाजता मतदान चालू झालेलं नाही? झाले चालू झाले की आता कुठे चालू झालंय? टायमिंग किती आपलं? 7 वाजता। 7 आता 8:15 वाजले, 1 पाऊण तास झाला, अजून मतदान तुमचं चालू झालेलं नाही। अजून प्रोसेसला कमीत कमी 20 मिनिटं लागतात। नाही आता चालू झालं झालं मग चालतं काय नाही, पण 7 नंतर चालू झालं नाही ना? नाही 7ला चालू झालं नाही, आता चालू नेमकं काय प्रॉब्लेम आलाय? 2.7 आणि 2.9 वर कंट्रोल मध्ये तुम्ही बोला। नाही त्याला सर केंद्र माईक घे। काय 70 नेमकं काय प्रॉब्लेम आला होता? बॅलेट युनिटमध्ये दोष होता। बॅलेट युनिट दोष होता? हां। किती वाजता चालू झालं तुमचं मतदान? प्रक्रिया सकाळी 6 वाजता बरोबर। किती चालू झालं? हां, आता सध्या 7:45ला चालू झालं। त्यामुळे मतदाराला परत जावं लागलं? नाही, त्याचं हे करू आपण, हां वाट बघून गेले।